पुण्यात कार्यकर्त्यांनी साकारला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखावा। पुण्यातील गणेशोत्सवाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे गणेश उत्सवातील देखावे। पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच घरगुती गणपती समोरील देखावे देखील आकर्षक असतात। असाच एक देखावा पुण्यात साकारण्यात आलाय। पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या बाबासाहेब पाटील यांनी आपल्या घरातील गणपती समोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखावा सादर केलाय। ते राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यांनी या देखाव्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनाही त्या देखाव्यामध्ये दाखवल्यात। वारकरी सन्मान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, गृहिणींचा आदर, विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्र, शिवसन्मान, युवा शक्ती ऊर्जा, मुलींना मोफत शिक्षण, बळीराजाला दिलासा, दुर्बल घटनांसाठी विविध योजना अशा योजनांची माहिती या देखाव्यामध्ये सादर करण्यात आली आहे। तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर देखावा उभारला आहे, तर हीच संकल्पना का सुचली? खरं तर महायुती सरकारने एक खूप चांगली योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी, मुलींसाठी आणलेली आहे आणि गणपती बाप्पा आल्यानंतर नक्कीच एक खेळीमेळीचं, एक आनंदाचं वातावरण असतं, प्रत्येक घरात असतं, मंडळात असतं, शहरामध्ये असतं। तर ही कन्सेप्ट खरं आम्हाला ह्या देखाव्याचा मेन उद्देश हाच होता की ही योजना ह्या देखाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात अजून म्हणजे यापेक्षाही खूप जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात पोचता यावी यासाठी हा देखावा आम्ही केलेला आहे। त्याचबरोबर महायुती सरकारने जे काही प्रमुख निर्णय घेतलेले आहेत त्यापैकी आम्ही गृहिणींचा आदर असेल, महिला मातृशक्ती सन्मान असेल, विधवा महिलांसाठी वारसा प्रमाणपत्राची जी फी होती ती फी खूप कमी प्रमाणात आणलेली आहे। त्याचबरोबर आम्ही बळीराजा दिलासा असेल, वारकऱ्यांसाठी सन्मान असेल, युवा शक्तीला ऊर्जा असेल, शिवसन्मान असेल, दुर्बल घटकांसाठी योजना असतील, अशा अनेक योजना या महायुती सरकारने एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, या तिघांनी मिळून खूप महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप चांगल्या पद्धतीने योजना आणल्या आणि या देखाव्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत, महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत ह्या योजना जास्तीत जास्त जाव्यात यासाठी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही या देखाव्याच्या माध्यमातून केलेला आहे। तुमची गणपती बाप्पाची मूर्ती ही काही वेगळी आहे, त्याच्यातून काही वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही? ऍक्च्युली नक्कीच जसं की दत्त आहेत, त्रिमूर्ती आहेत, आज त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा रथ हे तिघजण सांभाळतात ते, त्याच्यामुळं योगायोग असाच आहे गणपती बाप्पाचा। खरं तर ते तिघजण आज महाराष्ट्राच्या जनतेसाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी खूप चांगले निर्णय घेऊन आज तिघही महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीने फिरतात ते। त्याच पद्धतीने आज देवबाप्पाची मूर्ती सुद्धा ही त्या रूपेच आम्हाला मिळालेली आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो। तुम्ही हे देखावा केला आहे, तो देखावा दादांपर्यंत किंवा अनेक तुमच्या नेत्यांपर्यंत पोहोचला का, किंवा कोणाचा काही फोन किंवा कोणी येऊन गेले का? नक्कीच पहिल्याच दिवशी हा देखावा मी म्हणजे माध्यमांच्या माध्यमातून तो पोहोचला असतो, पण मी स्वतः वैयक्तिक आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, अजितदादा असतील, त्याचबरोबर आमच्या आदिती तटकरे असतील, ज्या महिला बालकल्याण आहेत, खरं तर त्यांच्याच खात्याच्या माध्यमातून महिलांसाठी एवढ्या चांगल्या उपाययोजना आल्यात, तर त्यांना सुद्धा मी हा देखावा पाठवला। आमच्या खासदार सुनेत्रा वहिनी असतील, त्यांना सुद्धा हा देखावा मी पाठवला आणि ह्या सगळ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आला। ह्या सगळ्यांनी व्हॉट्सअपला खूप चांगल्या कमेंट मला त्या ठिकाणी दिल्या आणि हा देखावा त्यांनी पाहिला, त्यांना खूप आवडला तो देखावा। पुण्यातून कोणी राजकीय भेट द्यायला आले होते का? पुण्यातून आता 1-2 दिवसात आमचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर असतील, त्याच्याबरोबर आमच्या रुपाली ठोंबरे असतील, वैशालीताई नागवडे असतील, त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते आमचे अप्पा रेणुसे असतील, आमच्या खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ असतील, हे मंडळ आता एवढ्या 1-2-3 दिवसात येतीलच। मला सगळ्यांचे फोन येतात ते की बाबा तुझं डेकोरेशन खूप छान झालेलं आहे आणि आम्हाला तुझं डेकोरेशन पाहायला यायचं आहे। तुम्ही या योजनांचं हे केलेलं आहे, देखावा सादर केलेला आहे, लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही एवढा सुंदर देखावा केला आहे। यावर काही प्रमाणात टीका सुद्धा होत आहे, तर तुम्ही बाप्पाकडे काही साकडं घालणार? 100% बाप्पाकडे आम्ही खरंच हेच साकडं मागितलेलं आहे की गणपती बाप्पा त्यांना एक चांगली सद्बुद्धी देव, कारण का एवढी चांगली योजना आणून सुद्धा आज महिलांसाठी विरोधक ज्या पद्धतीने विरोध करतात ते खूप केविलवान आहे आणि त्यांना वाटलं पाहिजे की अरे आपल्याच महाराष्ट्रातल्या
आई बहिणींच्या अकाउंटला खरं तर हे पैसे डायरेक्ट जातात ते. आणि 1,500 अमाऊंट ही तशी पाहायला गेले तर मध्यमवर्गीय असेल किंवा गरीब असतील, आर्थिक दुर्बल घटकातील काही महिला असतील, तर त्यांच्यासाठी हे 1,500 रुपये खूप आहे. आणि या निमित्त खरंच माझं देवाला साकडं आहे की ह्या महाविकास आघाडीमधील प्रत्येक नेत्याला गणपती बाप्पा सद्बुद्धी देव की ह्या योजनेबद्दल अनेक जण हायकोर्टात गेले, कोण सुप्रीम कोर्टात गेले, तर अशा पद्धतीने खरं केलं नाही पाहिजे. महाराष्ट्राच्या हितासाठी, महिलांच्या हितासाठी आणि मुलींच्या हितासाठी खरं तर ही योजना आहे. त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने पाहावं. कदाचित हेच ह्या सरकारमध्ये असते तर कदाचित त्यांनी असं केलं असतं का, म्हणजे असाही प्रश्न मला पडतो. त्याच्यामुळे गणपती बाप्पाला माझं म्हणणं आहे की ह्यांना चांगली सद्बुद्धी देव आणि अशा कुठल्याही प्रकारची योजना थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.